नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट नगर परिषदेकडून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ। सामाजिक कार्यकर्ते वसंत देडे यांनी पूर्वसूचना देण्याची केली मागणी। आज 4 मार्च 2026 आज आपण अक्कलकोट शहरातील खूप परिसरातले अतिक्रमण काढायला सुरुवात केली। नाल्यावर अतिक्रमण केलेली अशी 50 ते 55 अतिक्रमण आपण काढली। आता हा जो मुख्य रस्ता आहे त्याच्यावरची अतिक्रमण काढणार आहोत। उद्या कारंजा चौक, त्यानंतर बसस्टँड परिसर, समाधी मंदिर परिसर याच्यात अतिक्रमण काढणार आहे आणि एप्रिल एंड अखेर म्हणजे गावातली सगळी अतिक्रमण आपण टप्प्याटप्प्याने काढणार आहोत। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही ठिकाणी स्थगिती आहेत, ज्या आपण त्याच्यामध्ये 26/3/2026 नंतर काही मोठी अतिक्रमण काढायचे निर्देश दिलेले आहेत। त्यानुसार आपण 27 तारखेनंतर पण वटवृक्ष मंदिर परिसरातील मोठी अतिक्रमण काढून घेणार आहोत। नागरिकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी स्वतःची अतिक्रमण काढून घ्यावी आणि स्वतःचं होणारं नुकसान टाळावं। भारतीय लवचिक सेना जिल्हा अध्यक्ष सोलापूर जिल्हा सन्माननीय रमाकांत डाके शिवो यांनी जो अतिक्रमणाचा उपक्रम हाती घेतलेला आहे तो खरंच विकासाभिमुख आहे आणि चांगल्या कामाला अक्कलकोटवासियांनी भरभरून साथ दिलेली आहे आजपर्यंत। पण सन्माननीय डाके साहेबांना माझी एक विनंती अशी राहील, जनतेच्या माध्यमातून तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक माहिती किंवा एक सूचना अशी राहील साहेबांना की ज्यांचं कोणाचं अतिक्रमण किंवा रस्त्याला जिथं अडथळा येईल त्या ठिकाणी अडथळा काढण्याला जनतेतून अडथळा नाही आहे, पण त्यांना पूर्व सूचित करून त्यांचं होणारं नुकसान टाळावं आणि अतिक्रमण काढावं अशी एक माझी शासन दरबारी शिवो म्हणून रमाकांत डाकेंना पर्टिक्युलर रमाकांत डाकेंना माझी विनंती राहील। आणि जे चांगलं काम विकासाचं काम चाललेलं आहे अक्कलकोटमध्ये, त्या विकास कामाबरोबर मी एक समाजसेवक म्हणून त्यांच्यासोबत राहील, पण कुठल्या जाचकाठी किंवा लोकांना त्रासदायक होईल असं त्यांनी कृत्य शासन दरबारी करू नये एवढीच या ठिकाणी विनंती आहे। आणि आज तूप चौक परिसरात जो अतिक्रमणाचा भाग म्हणून त्यांनी कामाला हातात घेतलं त्याचं खरंच स्तुत्यपणानं उपक्रम चांगला आहे आणि त्या पूर्ण अधिकाऱ्यांचं, नगरपालिकेचं, पोलीस निरीक्षक भिंताडे साहेबांचं, या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। गालबोट न लागता, कोणाच्याही मनाच्या भावना न दुखावता जे चांगलं काम चाललंय ते चांगलं काम करावं, पण एखाद्याच्या वर माझा बाबे आणि दुसऱ्याचा कारक्या असं जर तुम्ही प्रयत्न करून एकाचं काढायचं आणि एकाचं ठेवलं तर वसंत देडेची गाठ आहे। आणि प्रशासन म्हणून जे बी असतील त्या प्रशासनाच्या विरोधात वसंत देडेचं जाहीर असं आव्हान राहील। अतिक्रमण काढताय, चांगलं काम आहे, पण एकाचं काढताय एकाचं ठेवताय हे चालू देणार नाही। सर्रास अतिक्रमण जिथं आहे ते सगळे अतिक्रमण निघले पाहिजे एवढीच भूमिका भारतीय लवचिक सेनेची राहील। धन्यवाद। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।